बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 9 श्री गणेशाय नमः. 19 वचन नामधारक करी नमन विनुत सेकर जोडून भक्तिभावे करून श्रीपाद पूर्वपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुनी सांगा आता कृपामूर्ती दातारा सिद्धमणी नामधारका पुढे झाले अति कौतुका त्या ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा नित्य श्रीपाद गंगेशी येती विधीपूर्वक स्नान करती लौकिक विहार संपादिताती त्रयमूर्ती आपण एके दिवशी श्रीपादिती स्नानाशी गंगा पाही दाही देशी मध्ये असती आपण देखा त्या गंगा तटकात रजक असे वस्त्रे धुत नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीशी नित्य त्रिकाळ येऊन या दंड प्रणाम करून या नमन करी अति विनिया मनुकाय कर्मे श्रीपाद म्हणती राजकाशी कार्य नित्य कष्टतोषी तुष्टलो मी तुझे भक्तीशी सुखे राज्य करी म्हणती ऐकता श्री गुरुचे वचन गाठी पालवी बंदी शकून विनुत से कर जोडून सत्यसंकल्प श्री गुरुमूर्ती रजक सांडी संसार चिंता सेवक झाला एक चित्ता द्रोणी करी दंडवता मठा गेलिया येण्याची परी येसे बहुत दिवसांवरी तो रजक सेवा करी अंगण झाडी पृक्षीवारी नित्य नेम येणे विधी असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करती नदी तटाका आला राजा मिळेंचे एक स्त्रियांचे हित नावे तापन अलंकृत आभरण क्रीडा करत गंगे मधून येता त्याने देखील सर्व दळ तोडणी थडी अमित अस्ति हत्ती घोडी मिरविता ती रत्नकोडी अलंकृत सेवकजन ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्य असे गर्जत सवे येती थोडी येशी रजक होता नमस्कारिती शब्दे झाला दुश्चित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी अति मानसी जन्मून या संसाराशी न देखील या सौख्याशी पशु समान देह आपला धनराजयाचे जिने ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे असे आर्ज ओफळले कवन देव आराधिले कैसे श्री गुरु असती भेटले मग पावला ऐशी दशा ऐसे मने चिंतित करतसे दंडवत श्रीपादराय कृपावंत ओळखली त्याची मनवासना रजक म्हणे राय स्वामीयाशी देखले दृष्टीने रायाशी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा तपे आराधुनी देवाशी पावला ऐसी अवस्थेशी म्हणून चिंतितो मानसी कृपामूर्ती दातारा ऐसी अविद्या संबंधेशी नाना वासना इंद्रियाशी चाड नाही या भोगाशी चरणी तुझे मज सौख्य श्रीपाद म्हणे रजकाशी जन्माधारभ्य कष्टलाशी वांछा असे भोगाव्याशी राज्य भोगोत्तम वृत्ती निवळवावी इंद्रिय सकळ नातरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करती पुढे केवळ जन्मांतरी परियेसा तुष्टभव्या इंद्रियांशी तुवा जन्मावय मृंची आवडी झाली तुझे मानसी राज्यभोगी जाय त्वरित 19 वचन विनमी रजक कर जोडून कृपासागर तू गुरुराजपूर्ण उपेक्ष नको म्हणत असे अंतरेल तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणते त्याशी वैदुरा नगरी जन्मघेशी भेटी देऊ अंतकाळाशी कारण असे आम्हा येणे भेटी होताची आम्हाशी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरवशी आम्हा येणे घडेल अनेक कार्याकारणेशी अवतार होऊ परियेशी वेश धरुणी संन्याशी नाम नृसिंह सरस्वती ऐसे तया संबोधुनी निरूप देती जाई म्हणून रजक लागला तये चरणी नमन करीत तसे तयावेळी देखून श्री गुरु कृपामूर्ती रजकाशी जवळी पाचारती यह भोगीशी किंवा पुढती राज्यभोग मज सांग रजक विनवित श्रीपादाशी झालो आपण अपरवयाशी भोगभोगीन बाळाभ्याशी यवन गोड राजभोग एकूण रजकाची वचन निरोप देती श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देताची ते वेळी त्याजीला प्राण तत्काळी जन्म झाला मृंची कुळी वैदुरा नगरी प्रख्यात ऐशी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारका सिद्धमणी नामधारका दाता चरित्र झाले पुढे अनेक इतके झाली अवसरी श्रीपाद राव गुरुपुरी असता महिमा परंपारी प्रख्यात झाली परियेसा महिमा सांगता श्री गुरुचे शक्ती आमुचे कैसेवाचे नवल नव्हे अमृतदृष्टीचे स्थान महिमा ऐसा असे स्थान महिमेचे विस्तार सांगेन एक मने एकाग्र प्रख्यात असे कुरुपुर मनकामनापुरती तेथे ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते कुरुपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होतो तेथेची अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मुलराज परियशी श्रीपाद वसले निजानंदेशी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसे अदृश्य आपण कुरुपुरी असते जाण श्रीपाद राम निर्धारी जाणा त्रयमूर्तीचा अवतार जे जन असती भक्त केवळ त्याशी दिसती निर्मळ कुरुपुर क्षेत्र अपूर्व असे प्रख्यात भूमांडी श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पत्रय श्री नृसिंहसुतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजक वर प्रदानम तथा श्रीपाद निजानंद गमनम नाम नवमोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रय नमस्तु श्री गुरुदेव दत्त।